पकडण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कबाड प्रकरणात मंत्रालयातील निलंबित सरकारी अधिकारी तथा अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची राज्य सरकारनं नार्को टेस्ट केल्यास त्यातून 500 कोटी रुपये वसूल केल्याची बाब उघडकीस येईल असा खळबळजनक आरोप जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज एका पत्रकार परिषदेत बोलताना केलाय। महाराष्ट्र राज्य सरकारनं गठीत केलेल्या अंदाज समितीचे आमदार सदस्य धुळे दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहात किशोर पाटील यांच्या नावानं बुक असलेल्या एका खोलीत 1,80,00,000 रुपयांची रक्कम धुळे पोलिसांनी जप्त केली। या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्यानं लक्ष घालत या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले असले तरी मुख्य आरोपींना मात्र राज्य सरकारकडून पाठीशी घालण्याचं काम होत असल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केलाय। निवडणुकीला तर वेळ आहे आता त्याबद्दल मी ज्या गोष्टीसाठी आलो ते चांगलं आता डिपेंड आहे त्यांच्यावर। आता परवा आम्ही आंदोलन केलं या धुलिया प्रकरणामध्ये, ते आमचे ठाकरे गटाचं कोणी आलंच नाही। आम्ही त्यांना बोललो, त्यांच्या नेता लोकांना बोललो, विचारात एकटा अनिल गोटे तिथं फाईट करायचे, संजय राऊत फाईट करायचे, उद्धव ठाकरे फाईट करायचे, हे काय इथलं उभाटा काय झोपायचंय का? दहशती खाली का ठाकरे गट? हां, इथला ठाकरे गट दहशती खाली। आता तुम्ही त्यांनाच विचारा, हे जाऊ द्या। पण त्यात जे झाला त्यात SIT अपॉइंट केला ते आणि वाटतं। आता SITचा अर्थ असा आहे सेव्ह इलिगल टीम असं मला वाटतंय, कारण 3 आरोपी त्याने केले सध्या। 3 आरोपीपैकी तो किशोर पाटील एक, त्याचं सहकारी काहीतरी नाव होतं त्याचं, मला माहीत नाही, लक्ष्मण वगैरे असं काहीतरी माहिती आहे त्याला। आणि अज्ञात व्यक्तीविरोध FIR, तो अज्ञात कोण आहे त्याला आणा नाही का? तो महाराष्ट्रातच राहतो ना, अज्ञात कुठं राहतात ते माझा एक विषय आहे। आणि किशोर पाटीलचा जर नार्को टेस्ट केले, पण नार्को टेस्ट मी अगोदरी मागणी केली आणि आताही मागणी राहते, किशोर पाटीलचा जर नार्को टेस्ट केलं त्यांनी त्या 15-20 वर्षात ते नोकरीमध्ये असताना मला वाटतंय की त्याने 500 करोडपेक्षा जास्त कलेक्शन केलं, किती मोर दॅन 500 करोड। अशा कल्पित लोकांना जर नार्को टेस्ट केला, अशा अधिकारी आणि त्यांना यांचे जे आकार, या सर्वांचा जर नार्को टेस्ट केला, आणि असे प्रकार देशात फार घडलेले ना, खाऊंगा ना खिलाने वाले आदरणीय मोदीला माझी रिक्वेस्ट आहे, अशा लोकांचा जर तुम्ही नार्को टेस्ट करून त्याने किती पैसे केले जर याचा हिसाब आला, मला वाटते परवा आपण आपला जे काय म्हणतात त्याला अर्थव्यवसायामध्ये आपला देश जपानला सोडून पुढे आला, 4थ्यावर आला। म्हणजे आय थिंक पहिल्या नंबरवर अमेरिका, रशिया, चायना, आपण जर्मन नंतर आपण याच्यावर। अशा लोकांचं जर यांच्याकडून पैसे वसूल केले, किशोर पाटील सारखे त्याचे आका जे करतात, आपली अर्थव्यवस्था कशी राहणार? अमेरिकेच्या बरोबर जाणार? असे किती अधिकारी पुढारीकडेच पैसे, बाकी तिसऱ्याकडे कोणाकडे? अशा लोकांची जर चौकशी केलं, अशा लोकांचं नार्को टेस्ट तुम्ही ट्रायल करा किशोर पाटीलवर। तुम्ही किशोर पाटीलवर ट्राय करा, तुम्हाला 500 कोटीपेक्षा कमी त्याने वसूल केलं नाही माहीत पडेल तुम्हाला, आणि कोणाला दिले तेही माहीत पडेल। हे का करत नाही सरकार? SIT नेमले, SIT म्हणजे काय? सेव्ह इलिगल टीम असं झालं ते। सरळ दिसतो की त्या अनिल देशमुख त्याच्यावर फक्त आरोप झाला की 100 कोटीचा हे कलेक्शन करतो, त्याला 1-2 वर्ष 3 वर्ष त्याला तुम्ही हात बसविले हो, आणि इथं तर प्रूफ ना, पैसे भेटले ना, 2.25 कोटी भेटले ना, कॅश भेटले ना, कोणाचे ते? ब्रह्मदेवाचे तर नाही, कोणाचे? सरकार का घाबरते? कशाला काढत नाही तुम्ही याला? माझ्या तर रिक्वेस्ट आहे देवेंद्र भाऊला, त्यांच्या नावात देव आहे, त्या देवासारखा न्याय केला पाहिजे देवेंद्र भाऊने। कोणी कल्पित असेल, XYZ असेल, ZXY असेल, त्याला ते मेन कल्पिट कोणी त्याला धरला पाहिजे। आणि मी देवाभाऊला एकच रिक्वेस्ट करतो की एक मासा तुम्ही मारला की करप्शन 70 ते 80% महाराष्ट्रात कमी होईल। माझी रिक्वेस्ट आहे देवेंद्र भाऊला की खालपर्यंत जा, याची प्रतिनियुक्ती का होती? हा कारकून लेवलचा माणूस आहे, हा PA कसा होतो? मूळ डिपार्टमेंट त्याला सोडायला तयार नाही,
पण प्रतिनियुक्तीवर याला घेतलं. मी पण आश्वासन कमिटीचा अध्यक्ष होतो. आम्हाला अधिकार असतात कोण पी ए ठेवायचं, त्या लेवलवरचं ठेवावं लागतात. माझ्याकडे तारवी म्हणून सेक्रेटरी होते. आणि हे तो कोणालाही घेतात. कलेक्शन करणारा याचा मी तुम्हाला सांगतो, जर सरकारने याचा नार्को टेस्ट करत नसेल तर कोर्टशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही. देवेंद्र भाऊला माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही म्हणता दूध का दूध और पानी का पानी कर दूंगा. अभी बम्बई में मैं पूछता हूँ, प्योर दूध मिलता है क्या कैलाश? और नाजिम साहब, प्योर दूध मिलता है? मुंबई गए ना नहीं, तेरे लेके जाऊंगा ना मैं घर मत. तुम्ही तक्रार पण दूध का दूध आणि पानी का पानी म्हणतात तुम्ही. अरे ये यूरियाचं दूध आहे ना, पानी होगा ना दूध होगा, सिर्फ केमिकल होगा. खरंच दूधचा दूध आणि पाणी करायचं असेल तर याचा नार्को टेस्ट केला पाहिजे. किशोर पाटीलचा बघा ना, नाही 500 कोटीपेक्षा कम वसुली आले तर बोला. तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार होता. मी ईमेल केलेला आहे तो. यांचा शिंदे साहेबांचा ईमेलचा जबाब आलेला आहे, मुख्यमंत्रीचा आलं नाही. आणि आमचा विरोधी पक्ष नेत्याला पण मी केला. आणि माझं याच्यावर मत असं आहे की विरोधी पक्ष आमचा जे आहे त्याने ज्या प्रकारे हे उचलला पाहिजे, ज्या प्रकारे फाईट केला पाहिजे तसं दिसत नाही. एकटा अनिल गोटे तिकडं लढतो आणि एकटा इकडं कैलाश गोटे बॅटिंग करतो. विरोधी पक्ष म्हणून जबरदस्त काम केलं पाहिजे. मी त्यांना भेटणार, आमचे मित्र आहेत वडेट्टीवार, त्यांना भेटणार. भास्कर जाधव आपले हे शिवसेनाचे उद्धव ठाकरेचे, त्यांना भेटणार आणि उद्धव साहेबांना स्वतः भेटणार. प्रतिनिधी फिरोज शेख, NTV न्यूज मराठी, जालना.